काऊन मग शितले काय शितले काऊन बोलून काऊन नाही राहिली माझ्यासोबत? जे तिकडे तोंड फिरून आहे ते याकडे वानाचे तिकडेच तोंड फिरवलं बरं. हो हे कोणतं हो चांगली तर बोल काय झालं ते तर सांग काय झालं झालं काय? अरे तुले मी भेटायला बोलावलं होतं माझ्या मैत्रिणी होत्या कॉलेजच्या. तुझे म्हटलं त्या हॉटेलमध्ये येतो म्हटलं बालाजी हॉटेलमध्ये काऊन नाही आला मग तू? येतो म्हणे मध्ये फोनवर आणि खायला कोण नाही मग काय? मला किती वेळपर्यंत वाट पाहा लागलं माझ्या मैत्रिणीच्या समोर माय किती बेइज्जती झाली पाहिले. कम से कम तसा फोन तरी करून सांगायचा. येतो येतो म्हटलं मी 2 घंटे तिथं वाट पाहिली शेवटी तयारी घेऊन मी वापस आले. अरे पाय माझ्या डोक्यातूनच निघून गेलो. अहो आईनं एवढे कामं दिले का नाही काल माया मांग बियाणं आता पाऊस चालू राहिला का नाही तिनं पटपट वावर तर पहिलेच वेचलं बाबानं आईनं. ते म्हणे पटकन डोबून घेतो म्हणे तर तिनं का नाही मध्ये लगेचच का नाही बियाणं घेऊन ये म्हणे दुपारूनच लावतो म्हणे बाया म्हणे आपलं 2 एकर आहे म्हणे एखादी बाई अगाऊन येतो म्हणे आणि डोबून घेतो म्हणे. तर तिनं मला बियाणं आणायला सांगितलं आणि ते घेऊन मग मी घरी आलो माझ्या लक्षातच राहिलं नाही. आणि तिकडून आल्यावर मग मी भाजीपाल्याचं दुकान लावलं. अरे यार आणि पाय तुला फोनही करायचा विसरलो मी लक्षातच राहिलं नाही. तुला सारं लक्षात राहते सर्वेचं दुनिया भरायचं तुझ्या लक्षात राहते आणि माझ्याच लक्षात नाही. लग्नाच्या आधीच असं चालू राहतं काय फायदा रे त्यासोबत लग्न करून मग माहित तर हेच वाचोय. मी आता आजपासून त्यासोबत बोलतच नाही माझ्यासोबत बोलतच नाही तुला. हे तुला मायावाल्या गोष्टी लक्षात नाही राहत. मला 2 घंटे तिथं वाट पाहायला लावतो तू हॉटेलमध्ये कम से कम सांगायला पाहिजे नव्हतं ना तुला. तेवढंही लक्षात नाही राहिलं म्हणजे तुझ्यासाठी तर मी काहीच नाही आहे मग माझ्या गोष्टी तुझ्या लक्षात नाही राहत काय फायदा मग? ते प्रेम आहे का मग मायावर? तसे नाही शिकले प्रेम हाय नाही तर काय. अहो निघतच होतो घरून तर आईनं नाही का मला एवढं हे केलं का नाही मांग लागली का नाही मायावाल्या आणून दे बियाणं पटकन आणून दे बाया लावतो मी आणून दे पटकन आणून दे आजच्या आत डोबून टाकतो अशी करत होती ना. तर मग मी का नाही घाईत नाही का मायावाल्या डोक्यातून का नाही ते निघूनच गेलो तिवालं. ते तिच्या बडबडीच्या ना मायावाल्या काही लक्षातच राहिलं नाही. सॉरी ना शीतल. काही सॉरी नाही फॉरी नाही तू माझ्यासोबत काही बोलू नको तुला सांगतो. ए शीतल ऐक ना मग एक वेळा तर माफ कर. अय शीतल काही गरज नाही तुला माझ्या गोष्टी लक्षात नाही राहत. आई ना म्हणते माझ्या कटकट लावली आई ना. या बा लवकर कौसुबाई या बरं पटकन. चुपचाप राहायचो तिकडून गावातल्या बाया येऊन राहिल्या अंता मामी पण आहे त्यावाल्या आणि ते कौसू काकू पण आहे. आता बडबड नको नाही ते त्याला आपलं माहित पडून जाईल. नाही हे दोघं कुठं चालले गड्या कॉलेजमध्ये की चालले असं ना. आता चंदाच्या पोराने नाव टाकलं का नाही. शीतल बस गेली का हो बाई वा? काकू हो जी एक बस गेली जी आत्ताच गेली. मी याच्या पहिले मी गाणी हात दिला तर थांबलीच नाही. मी गाणी निघाली धावत आणि माझ्या समोरूनच बस स्टॉपवर थांबली. मला तिथं थांबली बी नाही. हात दिला तर गेली माझ्या समोरच बसते. केले कायची थांबतच नाही हो बसवाले. थोडस बस स्टॉप पर्यंत येईपर्यंत चालले जाते बिचारे अंधातल्या मधात थांबतच नाही. बसवाले असेच करते थांबतच नाही हातही देऊन. हो ना काकू मी हात दिला आता मी निघालीच होती रस्त्यानं माझ्या समोरून गेली जी बस पण थांबली नाही डायरेक्ट बस स्टॉपवरच थांबली बस. बसू बाई मग आता उभं कुठं राहतं आता हे दुसरी बस यायला वेळच आहे. कुठं चालल्या काकू तुम्ही? आज तर माझ्या वावरात डोब नाही तुम्ही गेले नाही का मग आज माझ्या वावरात? नाही रे बाबू मी इथे नाही का आम्ही दोघी नाही का इथं चाललो दवाखान्यात चाललो. ते टोंगळ्या दुखून राहिला माया तो डॉक्टर चांगला आहे म्हणते राम डॉक्टर नेहमी त्याच्यात जवळ जातो. आता गोळ्या संपल्या त्या औषध घेतलं त्याच्या जवळचं का टोंगळ्या बरा राहते दुखत नाही ना फुकत नाही. आता डोबणं लागलंच म्हटलं तर आता औषधे घेऊन यावं म्हटलं. ह्याही बी जाते आपल्या कौसुबाईनं मी चाललो तर दोघही जण का नाही तिकडं चाललो औषध घेऊन. तो मस्त आहे आयुर्वेदिक डॉक्टर तो त्याच्याजवळून ना मस्त औषध घेतलं ना तर कमीच पडते पण चालू ठेवा लागते त्याच्याजवळचं औषध. असं औषध बंद झालं का मग नाही का अजून जशान तसंच होते मात्र पण नाही का औषध चांगलं राहते त्याच्याजवळ महागच राहते पण आराम पडते. असं दवाखान्यात चालल्या का? तू इथं कालच डोबणार होते रे वावरात. डोबतो म्हणे ते कालच आणि मग आज काऊन हे केलं काल काऊन नाही डोबलं? काकू काल बाया नव्हत्या ना. मी मला उशीर झाला होता बियाणं आणण्यासाठी तर मग काही बाया नव्हत्या तर आज नेऊन राहिली ते. असं बाई फोन वाजून राहिला बाई मायावाला. बोलू बाई राणी व कुठं आहे आई तू? किती वेळची फोन राहून राहिली व तुले फोनच उचलायला तयार नाही. कुठं आहे व तू? हो बाई कामात होती सिटीत चालली आता बस स्टॉपवर आहे बसलेली. तर त्याच्यामुळे हो सिटीत येऊन राहिली काय येजो ना मग घरी. नाही हो बापा आता कुठं होते हो ये ना दवाखान्यात जातो म्हटलं आणि नांबे फांबे आणतो थोडेसे आणि आलं तर लवकर येऊन जाईल आणि लागलं तर चालली जाईन वावरात दुपारून. आता डोबणं लागन. आता लोक भले घाईत डोबून राहिले पट 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 मग
काहून का पाऊस चालू आहे ना सारखा 2 दिवस झाले तर. अहो आई, मी म्हणत होती का ते श्यामच्या घरचे तुरीचे पोते गेले म्हणते. चोरी किती गेले व तुरीचे पोते? कोण सांगे हो तुले व? अहो तुरीचे पोते नाही होय ते. तू आनंद दिले 3.5 लाखाची ते पोत नाही केली का गळ्यातली सोन्याची, तर ते पोत होय यानं चोराईनं नेली तिच्यावाल्या गळ्यातून खिचून. तुरीचे पोते कोण सांगे हो तुले? अमाय बाई वो, माय 3.5 लाखाची का होते? माय सासून बनवून दिली ते का हो? अरे बापा. आणि माय सासूत म्हणे तुरीचे पोतेच करून राहिली तुझी. नाही वा, तुरीचे पोते नाही वाय, पोत होय ते आल्या नंदेची गेली, पोत होय नेली चोरायनं. ए देवा, पावसाचा न बरोबर ऐकू नये व रात्री रेंजही नव्हती. मग संध्याकाळी लय वेळ पर्यंत लावला फोन, लागेच नाही. आता सकाळी मी थांबाई माझ्या सासूले सांगू दे बाप्पा पहिले. सांगू दे आले आई, नंतर बोलतो मी त्यासोबत. हो अहो तिच्या सासूले पोत म्हटलं असं नाही. शेतानं राणीच्या नंदेनं तिच्या सासूले तुरीचे पोते ऐकू आले म्हणते. आता विचारे ते मला राणी, तिच्या घरी माहीतच नाही अजून पोत गेली म्हणून चोरीले. मायले फोन गिन लावला असं त्या पोरीनं शेतानं, आता ऐकूच नाही आलं म्हणते. रात्री पाणी धुईधाय होता ना चांगला, धुर्र पाऊस होता चांगला मस्त. ऐकूच नाही आहे बाई, घरातल्या घरात बोलणं आमच्या दोघा नवरा बायकोने. तिले काय ऐकू येणार आहे फोनवर? येडीले बेडन बेडीले येलं झालं बाई ते. आता सांगतो म्हणते ते सासूले. माय वो सांगावं तुरीचे पोत. काय झालं एवढ्या घाई तू मध्ये काऊन बोलावलं इकडं? काय झालं एवढी काऊन इकडे आई एक गोष्ट सांगतो, इकडे आई एक गोष्ट सांगतो. सांग बाबा कोणती गोष्ट सांगतात आता? आजी आई, तुम्ही काल श्वेताताईचा फोन नाही आलता का? तर नाही का ते तुरीचे पोते नाही म्हणत होते आईले. मी आत्ता फोन लावला का नाही तर आई सांगे मले श्वेताताईची गळ्यातली नाही का सोन्याची पोत चोरान नेली म्हणते. वटसावित्रीच्या दिवशी पूजा करायला गेल त्यांना त्या, तर म्हणते ओढून नेली म्हणते त्याच्या गळ्यातून. तुरीचे पोते म्हणे ना ते रात्री. मग डबल फोनच नाही लागला. आता माझ्यात बॅलन्स नाही आहे. त्या बाबाला टाकायला लावलं त्या सासऱ्याला येतं, तर सासरा लवकर निघून गेला ते आला. आणि सूरज लवकर गेलेला टाका रे म्हटलं. सूरज म्हणे मी फोन लावीन म्हणे. आणि काय माहित लावला का नाही लावला तर. आणि आता फोन लावला ते आहे काय म्हणे तुरीचे पोतेच म्हणे ना रात्री ठेवा. नाही पोत म्हणलं ते ना, पोत म्हणलं तुम्हाला का नाही पोते ऐकू आले. पोत म्हणलं ते ना, त्याची पोत गेली म्हणे. आई सांगेन मला आता त्याची पोत गेली म्हणते चोरीले. चोरान नेली म्हणते. अरे बापा रे, काय झालं हो बाई व? माझ्या पोरीची पोत गेली हो बाई. नालाय कायले कधी पचून नाही व त्याले. नुसते दुसऱ्याच्या भरोश्यावर कामा कष्टाचे पैसे राहते बाई. 1-1 रुपया जोडून घेते व लोक. यायले पचून नाही व कधीच. कष्ट नाही कळत काही नाही. कुत्र्या वानाचे अनाचे लोकांची भांडे चोरून नेते. नालाय वानाचे कधी पचून नाही कुत्र्या भोकाच्या आईले. ती बोलत असं बाई माझ्या पोरीली व म्हणून लढे व एवढी. रात्री समजलंच नाही बाई मला काय म्हणते पावसाच्या ना ऐकूच ये नाही. आवाजच ये नाही व बरोबर. तरी मला रात्रभर झोप नाही लागली. त्या सासरा मस्त टर्र झोपला आणि मला झोपच नाही लागली. काऊन लढत असून बाई माय पोरगी, काऊन लढत असून बाई माय पोरगी. काय झालं असून बाई? असंच वाटे हो मला माय पोरी. देवा तिच्या घरचे सारेच बोलत असून बाई. तिची सासू तर थोडीशी हेच आहे. लाव बरं आणि फोन लाव बरं. तिला नंबर असेल ना त्या जोड लाव बरं, फोन लाव बरं. आहे ना श्वेताताईचा नंबर आहे माझ्याजवळ. कालपासून त्या पोरी सोबत बोलायला तरसून राहिली. काही जण माय कानी नाही घेत, मनी नाही घेत. गेले फोन लाव लवकर लाव. मला बोलू दे बाई. माय पोरी सोबत बोलल्याशिवाय मला बरं लागणार नाही. लाव लवकर लाव. हो लावतो. किती दिवसाचं म्हणून राहिलो होतो. बाया लावो काडी कचरा वेळ चाले. लाव केलं. आता भरकन डोकून झालं असतं. सरकी लावणं झाली असती, बाया लावल्या असत्या. नाही तुझ्या आपलं चालू राहते आरामशीर. थांबावं. आजी एवढे कायले तपून राहिले जी तुम्ही सूरजचे बाबा? थांबा म्हटलं तर बरोबरच केलं मी ना. काडी कचरा वेचून डबल वेचाच लागला असता अजून आपल्याला वेचा लागाले. हवा वारा धुवून राहतेस ना. की उडून गेला असता डबल आणि डबल होतेच काडी कचरा. आता होते ना धीरे आपलं तेवढं वरच्या पाण्यावर आपलं काही आहे नाही. माय मतानं ऐकत जा तुम्ही. तुमच्याच मतानं करता निसते. पण डोबून झालं असतं ना. आता
लवकर बाया घेऊन डोबून नेलं असतं, डोबून झालं असतं ना आता. तिकडचं डोबलं असतं काही तुम्ही लोक डबल डबल वेचून राहिले आता काडी कचरा. वारण हवेनं उडूनच जाते ना काडी कचरा बंदाच्या बंदा. जाईन टाकला असताना, वेचवाच करून जाईन टाकला असताना. उडते उडत नाही तर काय उडाले डबल डबल खर्च लावतो ना. आता जातो ना तिकडं बायाकडे जातो आणि असं बाया तर घेऊन जातो. पटापट होऊन जाते. आपले काही एकच वावर आहे का? लय सारे वावर आहे आपलेवाले. 3 वावरातून आपल्याला 3ही वावरात लावा लागल. बाया एवढं काही नाही आपल्यावाला. वरच्याच पाण्यावर आहे का? आहे ना आपल्या वावरात विरा. विरा राहिले. कर तिच्या माय बिंद त्याच मतान कर काय करायचं तर. माय निर्मल भाऊ काऊन एवढे रागात गेले हो बाई? निर्मला बाई जाऊ दे. ते पाऊस नाही आला का काल रात्री? लय पाऊस झाला का नाही? त्याला असं वाटलं का डोबून घेतो बा. आता आमच्या वारात विहीर आहे, सर्व आहे. 2 दिवस लेट आहे डोबलं तर काही नाही. ज्याच्या वारात बिचारायच्या वारात विहीर नाही फिर नाही त्याला हाय बा. आता ते ना डोबणं करा ना आता ते. अहो तर म्हणूनच विचारायला आली बिचारे निर्मला. अहो चाल ना माझ्या वावरात डोबाले. आम्ही दोघं नवरा बायको आहे. अंजनी बाई आहे, गंगा आहे. एखादी बाई पाहिजे. आणि आपल्या अंती गिंतील नेली असती नाही तर कौसुबाईला नेलं असतं. पण दोघे गेले बाई त्या डॉक्टर जवळ म्हणून आपत येऊन राहिली. मी आली त्या वावरात बिचारे तर माझ्या घरचा माणूस मध्येच बोलत. आता मला बाया लावा लागते बिचारे. काडी कचरा वेचायचाच आहे मायावाला. त्याच्यासाठी आता आमचे भांडण चालू होते हो. काडी कचरा वेचायसाठी आता बायाकडेच जातो म्हटलं तू तर ते आवारात आहे वाटते. आणि ती कुठे गेली? आणि कौसुबाई गेले का इथं दवाखान्यात? हो ना बिचारे त्या दोघी दवाखान्यात गेल्या ना म्हणून तो बाया काही आहे नाही आता. तर म्हणून म्हणलं एक नलूली घेऊन राहिली म्हणा. नलू आपल्या त्या शीतलची माय ते येतं म्हणे डोबाले येत असते ते. तर तिला घेऊन राहिली. ती एखादी चाल बा म्हटलं जास्तीची बाई. बाय पाणी आहे तर थोडंसं लवकर झालं तेवढंच बरं. नाही हो चंदा माय होत नाही ना अंदातल्या मंदात. मी जर आली ना तो माणूस मले ना असा वाघासारखा तोडून बिचारे. माय होत नाही. एक काम कर ना तुझी भाऊजाई आहे ना त्या भाऊजाईला घेऊन जा ना. आमाय हो ते आहे हो. पाय हो माझ्या लक्षातच आलं नाही बिचारे. बरं झालं आणून दिलं तुला. मग आम्ही दोघं नवरा बायको गंगी एक 3 जण आणि हे आपली अंजनी बाई 4 आणि माझी भाऊजाई 5 होऊन जाते बाई. एखादी पाहिजे होती हो पण एखादी पाहिजे होती. पाहू आता जाऊ दे. एखादी सापडली तर बरं नाही तर चाललं जातो. चाल बाई जातो तरी मग लवकर झालं तरी पाहिजे डोबणं. आमचं वरच्या पाण्यावरच आहे ना. चांगला पाणी झालं आणि रात्री मस्त डोबून घेतो म्हटलं निघून जाईन भरकन. जातो बाई. जाय बियाणं आणलं काय हो? आणलं ना कालच आणलं माझ्या पोरानं बिचारे आणलं. कालच नेत होती पण काल बाया नाही हो भेटल्या. आज भेटन म्हटलं तर त्या दोघी जणी दवाखान्यात गेल्या. तिकडले येटायतली पालक. अरे नलू आहे हो बाई. नलू आहे नलू पाय नलूले विचारलं मी. नलूले घेऊन जातो. चाल होऊन जाते 6 जणी पटपट होते. 2 एकर वाव काय तेवढं हे नाही. एखादी गाव असलेलीच बरी. हो जाय बहीण माय बिंत पोत गेली त्या लाईनाच्या बायकोची. आणि इले काय एवढं मनाले लावून घेऊन राहिली तर काय माहित का? जेव्हा पाहिलं तेव्हा अशी बसून राहील. जेव्हा पाहिलं तेव्हा तोंड चिंबून राहील. काय झालं ना काय नाही तर. हो छाये डब्बा गिब्बा बांधून द्या ना. कामाला जाऊ का नाही जाऊ मी आता? हो छाये काय म्हणता व तुम्ही? काय झालं काय म्हणता? डब्बा बांधून दे म्हणलं. कामाला नाही जाऊ का मी? अशीच बसून आहे तसा. दे ना डब्बा बांधून. वाईट झालं ना कामाला जायचा. तुम्हाला माहित घेत आहे का? माहित राहिले डब्बा तिथं काहीच बांधून ठेवून दिला त्या सोप्यावर. गेला तिथं जा ना. डब्बा सोप्यावर ठेवला आणि मी घरात गोल फिरून राहिलो. सांगतही नाही मला डब्बा तिथं ठेवला म्हणून. जा घ्या तिथून थोडसा. मी नाही देत बसत आता. बसू द्या मला थोडस शांत. सकाळपासून करल्या करत बोलून नाही राहिली चहा बहीण तर बरोबर. नाही तर आतापर्यंत तिचे बाप्पा 100 शब्द झाले असते माझ्या एका शब्दाने. बोला छाये छाये काय म्हणता हो तुम्ही? छाये काय म्हणून राहिले? बापाने माझ्यासाठी अंगठी मागून घेऊन ये बरं. जायचं 5 ग्रामची. द्या ना जवळ दे अंगठी. आता उठली रे तडकन. बापाचं नाव काढल्या बरोबर. काय म्हणलं तुम्ही? माझ्या बापाने तुमच्यासाठी अंगठी मागू मी हाय ना. आणि लग्नात दिलं होतं त्याचं काय केलं? एक धड ठेवलं नाही. बंदाचं बंद नेऊ विकलं. आणि आता म्हणते अंगठी दे. काय दे अंगठी? हाय ना एवढं मोठं मी दिलेली तुम्हाला. हेच तर बरोबर ठेवून नाही राहिले तुम्ही मला. आणि अंगठी दे. माझ्या बाप काय दे तुम्हाला उभं करते. अंगठी तर बरोबर तुम्हाला आता माझ्या बाप झाडू बी देणार नाही आता साधा. माग ना अंगठी. अंगठी मागाले मागणं त्या बापाले. दे ना म्हणा जवळ दे अंगठी. माझ्या आता नाही का काहीच? हो बापा माझ्या बापाला लेकरं नाही आहे. माझी बहीण आहे अजून लग्नाची. आणि तुम्हाला द्या साराच्या सारा सांगू राहिले मोठे मागा अंगठी मागत्या अंगठी. थालायची आहे तरी का तुम्ही? पहिले पाय ना स्वतः दे. एक धडाचं ठेवलं नाही आतापर्यंत.
अरे हो नाही येत अशा किती का सांगता घालीन मी. हा सांगू राहिली मोठी त्या बापाच्या अंगठ्यावर आहे का मी. घाल ना बायकोच्या अंगावर ते एक फुटका मनी देत नाही आणि अंगठ्या घालतो म्हणजे मी अंगठ्या नको लय मोठ्या अंगठ्या. हा नाही तर चालले मोठे तिथं मायावाल्या घरात एक फुटका मनी नाही घेऊन दिला आतापर्यंत. सर्व माया मायच्याच घरचा आहे. हे पोतही बी माया घरची माया आईच्याच सोय. बरं झालं नाही घेऊन दिलं मी तुझे तो. नाही ते चोरीला जात होतं त्या शेतात गेलास ना. हा चोरीने आणि मग असं गेलं असतं तू आल्याकडेच घेऊन दिलं असतं तर. काय सांगू राहिली ती गळ्यातलं गेलं त्या पोरीले बोलू बोलू सारे बिचारीले घरा रूमच्या बाहेर नाही निघून राहिली ते पोरगी. हा ती आई कमी बोलते तिने थोडस तुमच्या मायला समजता येत नाही. हा किती बोलून राहिली टचर 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 झाले आता 2-3 दिवस. हे देणारा लावते निसती तुमची माय. मी तुला थेस म्हणून राहिलो ना छाये. हा थेस म्हणून राहिलो ना का झालं असं ना आता गेलेली वस्तू या गेला का तो रिपोर्ट द्यायला दिला होता का त्याने रिपोर्ट. गेले ना श्याम भाऊ सूरज भाऊ आणि ते गेलती शेता रिपोर्ट द्यायला गेले ना. तुम्हाला माहितच नाही का. मी तेच म्हणतो का रिपोर्ट झाला सर्व झाला आणि तू काहून एवढी एकदम याच्यात होश नाही तुले. आवाज दिला तुम्ही किती वेळचा आवाज देऊन राहिलो तुला ऐकू नाही येऊन राहिलं काही नाही येऊन राहिलं. आता गेली गोष्ट पार पडली. एवढं थोडी मनाला लावून घ्यावं लागते. तर गेलं तरी मग आपण काही जीवन जगणं सोडून द्यायचं का. आपण ते आई बोलते ना शेतालेला बोलते ना आई. थोडस तुम्ही समजावून सांगा आईले. नवी पोरगी आहे तिला काय एवढं किती बोललाडत राहते ती पोरगी. बरं सांगतो मी आईले जाता सांगतो बोलत नको जात जाऊ म्हणून. आणि तू हे बंद करा आता तुझ्याला आणि सारखी सुधी राह. हे मला तुझ्याला हे असं चिपचाप आवडत नाही मला. तू बडबड केलेली बरी आहे तू. ते त्याच्यामुळे मी म्हणलं होतं तुले. हा असं म्हणून आहे का तुम्ही अंगठी मागायला लावून राहिली होती म्हणून मजा पडून राहिली माही नाही. तू बोलून नाही राहिली होती ना. त्या बापाची अंगठी काय ते मागू मी. माझ्या दमक असं तर घेईन मी नाही तर नाही घेईन. जाय जेवली का नाही. डबा कुठं ठेवला म्हणलं तू सोप्यावर. जाय जेवून घे त्या पोरीले जेवायला त्या शेताले. तिला लढणं बडणं बंद कर म्हणा. आता लढत नको जाऊ म्हणा. गेलो म्हणा आता जाऊ दे म्हणा. ते पाच बसू म्हणा नंतर काय त्याच्यासाठी आता गेलेल्या वस्तूसाठी आईले सांग तुम्ही समजावून. हो मी तिला बी जेवायला लावतो. तुम्ही फक्त तुमच्या मायला समजून सांगा थोडस. तिला काय एवढ्याची आता तिथे कॉलेजच करून राहिली पोरगी ते. सांगा तुमच्या मायला समजून सांगा पहिले. तुमची माय टोचू बोलते तुमची माय. सांगतो जाय तिला जेवायला. तू बी जेवून घे जा. बाबू जेवला का नाही. जेवला रुद्र गिद्र जेवला.